मंडळी, असल्या लोकांचं काय करायचं मला तेच कळत नाही. म्हणजे तुम्हाला जर व्ह्यूज आणि सगळं फेम जर हवा असेल, तर प्लीज मला असं वाटतं, की कोणाचा तरी चेहऱ्याचा यूज करू नका, जेणेकरून तुम्हाला फेम आणि सोशल मीडियावरती व्ह्यूज भेटतील. जर व्ह्यूजसाठी जर तुम्ही एखादं आयुष्य बरबाद करणार असाल, तर प्लीज माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, की प्लीज असं काही करू नका. कारण खूप विषय सेन्सिटिव्ह आहे. तर मंडळी, विषय असा झाला, की उत्तर प्रदेशातील आत्ताची ट्रेंडिंग न्यूज म्हणजे उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील देवांगना घाटीत एका 20 वर्षाच्या विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार किंवा रेप झाला. पण त्याच्यानंतर काही कंटेंट क्रिएटर आहेत, ते अक्षरशः म्हणजे तो जो व्हिडिओ आता इंटरनेटवरती व्हायरल होतोय, तो व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरती लावतायत आणि खाली माहिती सांगतायत असं, असं, तसं, तसं झालं. तुमच्या घरात जर आई-बहिणी म्हणजे तुमच्या घरात पण आई-बहिणी असतील किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, ते जर त्या जागी असतील, तर तुम्ही सुद्धा तिचा चेहरा लावून तुम्ही असंच केलं असतं का? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आणि तुम्हाला जर व्ह्यूज आणि फेम हवा असेल, तर Instagramवरती तुम्ही स्वतः नागडं नाचा, असं मला कुठेतरी वाटतं. पण त्या मुलीचा वापर करू नका, कारण विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. तर मंडळी, झालं असं, की जी 20 वर्षाची एक विद्यार्थिनी होती, ती आपल्या मित्रासोबत त्या देवांगना घाटीमध्ये फिरायला गेली होती आणि त्या मित्राचेच मूर्ख, निर्लज्ज, मादरचोद म्हणू शकतो मित्र, त्या मित्र तिथं अगोदरपासूनच धागा धरून बसले होते आणि तेच असं त्यांनी भासवलं, की आम्ही वन विभागाचे कर्मचारी आहे, असं सांगून जबरदस्ती करून त्या मुलीवरती अक्षरशः तिथं रेप केला आणि ती मुलगी अक्षरशः गयावया करत होती, पाया पडत होती. तरी पण ही लोकं थांबली नाहीत. एवढ्या खालच्या थराला जाऊन म्हणजे उत्तर प्रदेश अगोदर म्हणजे यूपी, बिहार ऑलरेडी बदनाम आहे. आता ही घटनेमुळे म्हणजे अजून बदनाम झाला असं कुठेतरी मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर योगी सरकारने त्याच्यावरती कारवाई करून जी आरोपी होती त्याच्यावरती हाफ मर्डर म्हणजे डायरेक्ट पायात गोळ्या घातल्या आणि त्यांना आता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. पण गोष्ट खूप सेन्सिटिव्ह आहे. सोशल मीडियाचे जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा जे न्यूज देत आहेत, ते प्लीज त्या मुलीचा व्हिडिओ किंवा फोटो लावू नका आणि तिचा फोटो किंवा व्हिडिओ लावून तुम्ही जर फेम मिळवत असाल ना, तर प्लीज बंद करा. असं नाहीतर तुम्हाला लाज, लज्जा, शरम कुठेतरी असायला हवी असं मला कुठेतरी वाटतंय. बस मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.